जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आपण अग्निवीरच्या कट ऑफवरती बोलणार आहोत। किती जागा आहेत, कट ऑफ किती जाणार, फिजिकल कधीपासून चालू होणार आणि रिझल्ट कधी येणार, या सर्व विषयावरती आज आपण बोलणार आहोत। तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या, कारण आपण अशाच चांगल्या चांगल्या माहितीच्या व्हिडिओ घेऊन येत असतो। तर आपण पुणे ARO, नागपूर ARO, संभाजीनगर ARO आणि मुंबई ARO या AROवरती बोलणार आहोत। तर सर्वात पहिले आपण जाणून घेऊ की जागा कितीपर्यंत आहे। तर प्रत्येक AROला अलग अलग वॅकन्सी असतात आणि प्रत्येक AROचे कॉम्पिटिशन अलग अलग असते। जसं की यावर्षी मुंबई AROचं कॉम्पिटिशन थोडं जास्त होतं, तिथचा कट ऑफ थोडा हाय गेलेला आहे। तर आपण सर्वात पहिले पकडू छत्रपती संभाजीनगर ARO मध्ये 2400 जागा भरलेल्या आहेत आता, आणि काही काही मुलं ट्रेनिंगवर गेलेले आहेत, काही काही मुलं जायचे राहिलेले आहेत। तर सुरुवातीला संभाजीनगर AROला 2400 जागा होत्या मागच्या वर्षीसाठी। तर यंदा ते म्हणजे आतापर्यंत झालेली भरती सर्वात हाय वॅकन्सी भरलेल्या आहेत या मागच्या वर्षी, म्हणजे 2400 जागा। तर यंदा जागा काही 1000 पर्यंत राहतील अशी आशा आहे, त्याच्यापेक्षा पण कमी राहू शकतात, पण तुम्ही 1000 पकडून घ्या। 900 ते 1000 वॅकन्सी यावर्षी राहणार आहेत, कारण की बंपर वॅकन्सी मागच्या वर्षी भरलेली आहे आणि यावर्षी 1000 वॅकन्सी आहेतच असं पकडून चला तुम्ही। आणि त्यासाठी तुम्हाला टार्गेट स्कोर किती असायला पाहिजे तुमचा, कारण की पेपर पण मी खूप मुलांसोबत बोललो, जसा मागच्या वर्षी आला तसाच लगभग लेवल सेम आहे मागच्या वर्षी सारखीच। आणि कारण की TCS पेपर घेते आर्मीचा, तर TCS ची लेवल पण एवढी चेंज होत नसते दरवर्षी। जसं की यंदा SSC GD मध्ये झालं, एडिक्विटी आली आणि पॅटर्न चेंज झाला, थोडं कट ऑफ मध्ये खूप सारा डिफरन्स राहील। तर तसं काही आपल्या अग्निवीरमध्ये झालेलं नाहीये, कारण की अग्निवीरचा पेपर TCSच घेत होता आणि TCSनेच घेतला। तर सर्वात पहिले आपण बोलणार आहोत छत्रपती संभाजीनगरचा कट ऑफ कितीपर्यंत लागणार आहे। तर तिथं तुम्हाला मित्रांनो, जर तुमचे 35 ते 36 क्वेश्चन राईट असतील तर तुमचं फायनल सिलेक्शन सेकंड पर्ची जरी असली तरी होऊन जाईल। तर ग्राउंडसाठी जर तुम्हाला फक्त काठावर बसणं असेल तर 34 पर्यंत क्वेश्चन तुमचे राईट येणं खूप आवश्यक आहे। या भरतीमध्ये 34 पर्यंत जर तुमचे क्वेश्चन राईट आलेले असतील तर तुमचं 100% फायनल सिलेक्शन होऊन जाईल। आणि आता नंतर बोलणार आहोत आपण नागपूर ARO वरती। नागपूर ARO मध्ये तुमचं लगभग छत्रपती संभाजीनगर सारख्याच वॅकन्सी पण असतात आणि कॉम्पिटिशन पण लगभग सेमच असते। तर छत्रपती संभाजीनगर मध्ये जर तुमचे मार्क्स म्हणजे 35 क्वेश्चन म्हणजे 70 ते 68 मार्क्स बनत असतील तर तुम्ही फिजिकलची तयारी करायला पाहिजे, कारण की यावेळेस अग्निवीरचा रिझल्ट लवकरात लवकर येणार आहे। आणि फायनल जर सिलेक्शन घ्यायचं म्हटलं तर तुमचे जर 36 क्वेश्चन राईट असतील आणि तुमचे जर सेकंड पर्ची आणि 10 पुलअप जरी बसले तरी तुमचं फायनल सिलेक्शन होऊन जाईल। आता बोलणार आहोत आपण मुंबई ARO वर। मुंबई ARO मध्ये थोडं कॉम्पिटिशन हायच असते आणि वॅकन्सी पण 800, 700, 800, 900 या दरम्यान राहणार आहेत यंदा। मी एक अप्रॉक्सिमेटली आयडिया सांगत आहे मित्रांनो, असंच होऊ शकते असं काही नाहीये, पण माझा अंदाज म्हणजे खूप म्हणजे रिसर्च करून त्याच्यावरती अंदाज आहे, की असं नाहीये की काही पण बोलून जात आहे व्हिडिओमध्ये, असं काही नाहीये। तर यंदा तुमचा जर स्कोर जर समजा 36 क्वेश्चन असेल, 36 क्वेश्चन मध्ये तुम्ही स्वतःला नक्कीच सेफ समजू शकता। तसं तर 35 क्वेश्चन वाला पण सेफ आहे, पण 36 क्वेश्चन असतील तुमचे आणि तुमचे जर सेकंड पर्ची जरी बसली आणि 10 पुलअप्स असले तर यंदा तुमचं फायनल सिलेक्शन होऊन जाईल। मी फायनल सिलेक्शनच्या हिशोबाने बोलत आहे। तसं तर तुमचं ग्राउंडसाठी 34 क्वेश्चन वर पण नाव येऊ शकते। आता आपण बोलणार आहोत पुणे ARO वरती। पुणे AROचा कट ऑफ छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर ARO सारखाच, म्हणजे लगभग सेमच जाते। तर पुणे ARO मध्ये जर तुम्ही 34 ते 35 क्वेश्चन राईट करत असाल तर तुमचा म्हणजे 100% चान्स आहे की तुमचं ग्राउंडमध्ये नाव येणार आहे। आपण आता सर्व AROचं सांगितलेलं आहे की किती पर्यंत तुमचं ग्राउंडवर ग्राउंडसाठी नाव येणार आहे। तर रिझल्ट पहिल्या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यात लागण्याची पुरेपूर शक्यता आहे। यावेळेस रिझल्ट एवढा काही डिले होणार नाही आहे, कारण की मागच्या वर्षीची खूप मोठी भरती होती, त्याच्यानं रिझल्ट डिले झालेला होता, सर्वांनाच कळालेला आहे। आणि या वर्षीचं कसं आहे, आर्मीच्या इतिहासमध्ये मागच्या वर्षी सर्वात जास्त रिझल्टला उशीर झाला। यावर्षी तसं काही होणार नाही आहे, आर्मीच्या रिझल्टला एवढा उशीर होणार नाही आहे यावर्षी। जर समजा एवढे क्वेश्चन म्हणत असतील तर तुम्ही 100% आतापासून फिजिकलची तयारी करा, कारण कसं आहे, वेळेवरती आर्मीचं फिजिकल थोडं हार्ड असते आणि वेळेवरती तुमचं फिजिकल होणं म्हणजे कठीण आहे। जर तुमची फर्स्ट पर्ची बसली भरतीमध्ये तर तुमचं 100% फायनल सिलेक्शन होते, आणि सेकंड मध्ये कसं 50-50 चान्स असतात, तुम्हाला माहितीच आहे। 12 मार्क्स डायरेक्ट जागेवरती कटतात। सेकंड पर्ची असली तर तुम्हाला पुलअप्स 10 असल्या तर 88च ग्राउंड बनते, आणि जर फर्स्ट पर्ची असली आणि पुलअप्स 10 असल्या तर तुमचं 100 पैकी 100चं ग्राउंड बसते। म्हणजे तुमचं जर 70 मार्क्सचा पेपर गेलेला असेल आणि 100 पैकी 100चं जर ग्राउंड असेल तर तुमचे टोटल 170 होते। तिथंच तुम्हाला 12 मार्क्सचा डिफरन्स सेकंड पर्चीमध्ये दिसायला मिळते।
मित्रांनो, आपण रिझल्ट पण सांगितलेला आहे कधीपर्यंत लागणार आहे, तसंच आपण कितीपर्यंत कट ऑफ जाणार आहे हे पण सांगितलेलं आहे. आणि यावर्षी वॅकन्सी पण थोड्या कमी आहेत. कमी म्हणजे कमी नाही आहेत, पण मागच्या वर्षीपेक्षा कमी आहेत असं म्हणता येईल. कारण की मागच्या वर्षी खूप बंपर वॅकन्सी होती, कारण की हे येणारे जे अग्निवीर आहेत हे रिटायर्ड होणार आहेत. आणि तुम्हाला पण यावर्षी थोड्या म्हणजे ॲव्हरेज वॅकन्सीज दिसायला मिळतील. कसं आहे, मागच्या वर्षीसारख्या वॅकन्सीची काही तुम्ही एवढी आशा धरू नका. परंतु तुम्हाला मी जेवढ्यापर्यंत स्कोर सांगितलेला आहे तेवढ्यापर्यंत जर तुमचा स्कोर बसत असेल तर तुम्ही तुम्हाला सेफ समजू शकता. आणि तेवढ्या स्कोरवरती तुम्ही फिजिकलला म्हणजे जमके तयारी करायला भेटा. कारण की कसं आहे, वेळेवरती कसं आहे, सेकंड बसायची आहे तर आतापासून तयारी केली तर फर्स्ट बसेल. आणि फर्स्ट बसली म्हणजे तुमचं 100% फायनल सिलेक्शन झालं. आणि अग्निवीरांना आता खूप साऱ्या सवलती मिळत आहेत. आपल्या SSC GD सारख्या परीक्षेत 50% सवलत होत आहे. म्हणजे तुम्ही विचार करा की समोर चालून कट ऑफ किती कमी जाणार आहे. तर असं समजू नका की अग्निवीरची नोकरी खराब आहे. अग्निवीरची नोकरी खूप चांगली आहे मित्रांनो. गरीब मुलांसाठी तर खूप चांगली आहे. त्याच्यासाठी तुम्हाला सांगतो की अग्निवीरची तयारी तुम्ही जमके करा. आणि तुमचा जर पेपर चांगला गेला असेल, 70 मार्क्स पर्यंत तुमचे बसत असतील, तसं तर 30 क्वेश्चन वाल्यांना पण ग्राउंडची प्रॅक्टिस सोडू नका. पण ज्याचे 35 क्वेश्चन बनतील त्याचं 100% सिलेक्शन होणार आहे. तुम्ही 100% तुमच्या ग्राउंडला 100% द्या आणि फायनल सिलेक्शनचे हकदार व्हा. मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.